हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत माझी दुपारची रूटीन शेअर करणार आहे। तर मला कमेंट आलेली की तुम्ही डेली रूटीन का नाही शेअर करत, तर मी आज तुमच्यासोबत माझी दुपारची रूटीन शेअर करत आहे। म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मी अशा काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे प्रत्येक महिलेने दुपारी करायलाच हवे। मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आपला मोर्चा वळतो हा किचनकडे, आणि किचन म्हटलं की आपल्याला ते क्लीन करायचंच असतं। आणि ते पूर्णपणे क्लीन आपण जेव्हा स्वयंपाक केलेला असतो तर ते पूर्णपणे घाण झालेलं असतं, आणि म्हणून त्याला आपल्याला पूर्णपणे क्लीन करणे खूप गरजेचं असतं। जोपर्यंत ते पूर्णपणे क्लीन होत नाही, पूर्णपणे आपण भांडी धुवून ट्रेमध्ये ठेवत नाही, तोपर्यंत काही आपल्याला आराम भेटणार नाही आहे। म्हणून आज मी पूर्णपणे किचन साफ करणार आहे। तर किचन आपण व्यवस्थित कसं साफ करायचं जेणेकरून रोज रोज खराब होणार नाही, आणि ते आपण कोणत्या प्रोडक्टने करणार आहोत क्लीन ते बघूयात। मी गॅस क्लिनिंगचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही तो चॅनलवरती जाऊन बघू शकतात। तर इथे मी पूर्णपणे जे डिटर्जंट पावडर असते ते थोडं पूर्णपणे पसरवून घेतलेलं आहे, स्प्रेड करून घेतलं आहे। ते कुठं स्प्रेड केलं आहे मी किचन गॅस वाट्यावरती, आणि आपला गॅस आहे त्याच्यावरती देखील थोडं मी टाकून घातलेलं आहे। त्याने आपण घासणीच्या साहाय्याने पूर्णपणे तिथं पाणी टाकून पूर्ण क्लीन करून घेणार आहोत, म्हणजेच घासून घेणार आहोत। जे प्लास्टिकची ट्रे वगैरे असतात आपल्या घरामध्ये, छोटे छोटे डबे आपण ठेवत असतो त्याच्यावरती, ते खूपच चिकट झालेले असतात। तर चिकट ते पूर्णपणे काढण्यासाठी आपल्याला तारेची घासणीचा वापर करायचा आहे। तर आपण असं किचन रोज साफ केलं तर आपल्याला रोज खूप वेळ साफ करण्याची गरज पडणार नाही। एक हात फिरवला का ते पटकन चुटकीमध्ये पूर्णपणे क्लीन होईल। तर आता मी मी एखादा दिवस किचन साफ नाही केलं तर ते पूर्णपणे घाण होऊन जाते, कारण धूळ खूप येत असते। माझं रस्त्यावरती घर असल्यामुळे पूर्णपणे धूळ किचनमधून येत असते, आणि ते पूर्ण काळपट झालेलं असतं। आणि स्वयंपाक आपण 3 टाईम करत असतो, मुलांना देखील आपण काही ना काही छोटा मोठा नाश्ता करतच असतो। तर किचनमध्ये आपलं क्लीन करणं खूप गरजेचं असते। जे आपले गॅसचे बर्नर असतात त्यावरती आपण वाट्या ठेवून द्यायच्या, जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही। जर त्यामध्ये पाणी गेलं त्या बर्नरमध्ये तर ते काळा गॅस असा होतो, म्हणजे भांडी काळी होतात। बेसिक हा आपला सगळ्यात जास्त मोठा मुद्दा असतो, जो आपल्याला तो बेसिन पूर्णपणे क्लीन झाला की तेव्हा आपल्याला वाटतं की आपलं सगळं किचन साफ झालेलं आहे। प्रत्येक महिला ही दुपारी झोपते, तर दुपारी तुम्ही 2 तास 3 तास झोपण्याऐवजी तुम्ही अर्धा तास झोपू शकतात, आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही बाकी काही कामं करू शकतात। ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। जेव्हा तुम्ही भांडी घासून घेता तर भांडी घासल्यानंतर जो आपल्याला नॅपकिन असतो, जो आपण गॅसवाटा पुसलेला असतो, तो नॅपकिन देखील आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून सुकायला टाकून द्यायचा, आणि जो आपण घासणी असते ती घासणी देखील धुवून साफ करून तिलाही सुकायला ठेवायला हवे। ड्राय व्यवस्थित झालं पाहिजे। किचन साफ झालं की आपल्याला दुपारी जेव्हा आपल्या घरामध्ये कोणी नसतं, घरात म्हणजे मुलं वगैरे सगळे स्कूलमध्ये गेलेले असतात, तर तेव्हा आपल्याला असे काही कामं असतात जे आपल्याला एकट्यामध्ये करता येतात, ते करून घ्यायचे आहेत। म्हणजे घरामध्ये कोणी नसले की सोफा वगैरे क्लीन करून घ्यायचा, त्याच्या खालची वगैरे घाण काढून घ्यायची, झाडांना पाणी टाकून द्यायचं, गॅलरी साफ करून घ्यायची, हे कामं आपण दुपारी करू शकतो। झाडू मारल्यानंतर आपल्याला व्यवस्थित लादी पुसून घ्यायची आहे। लादी ही मी हातानेच एकदा पुसून घेते, म्हणजे मॉपने देखील पुसते, पण मी दुपारी वगैरे कोणीच नसतं तेव्हा पाय वगैरे उमटत नाही, त्यामुळे एकदा मी हाताने पूर्णपणे क्लीन करून घेते। आपण हाताने लादी पुसलेली असते तेव्हा खूप सॉफ्ट होते, आणि जे आपण मॉपने पुसतो तर तेव्हा थोडंफार त्यामध्ये मला काहीतरी डाग वगैरे दिसतच असतात। म्हणून मी नेहमीच हाताने, आणि जे आपलं थोडंफार फर्निचर असतं ते देखील मी पूर्णपणे क्लीन करून घेत असते। दुपारी हे काम बेस्ट असतं, गाणे बिणे लावून घ्यायचे आणि पूर्णपणे घर साफ करून घ्यायचं। सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी, म्हणजे घरातले लोक सगळे येऊन जातात, आणि त्यामुळे सगळे डाग वगैरे, म्हणजे आपण कामही केलं तरी त्याला काही अर्थ राहत नाही, सगळे घाण होत असते, आणि आपल्याला व्यवस्थित मजा देखील येत नाही काम करताना। आता मी सगळंपणे क्लीन करून घेतलं आहे, पडदे वगैरे लावून घेणार आहे। विंडो देखील मी दुपारी पूर्णपणे बंद करून घेते, जेणेकरून बाहेरची जी दुपारी तुम्ही पूर्णपणे विंडो बंद करून दिली आणि पडदे लावून घेतले तर घरामध्ये थंडावाच असतो, नाहीतर मग बाहेरची जे क्लायमेट असते ते आपल्या आतमध्ये येत असते। ते झाल्यानंतर आपल्याला काही आपल्या घरामध्ये वस्तू असतात जे आपल्याला ठेवायचे असतात, किराणा करून आणत असतो, आणि अशा बरण्या असतात ते खराब झालेल्या असतात, तर त्या दुपारी आपण अशा क्लीन करू शकतो।
काय होतं सगळ्या भांड्यांमध्ये जर आपण काचेचे भांडे धुतले ना, तर एक तरी फुटतो म्हणजे फुटतो. एक तर कप फुटतो, नाहीतर एक भांडं तरी फुटतं. आणि त्यानंतर आपल्याला एवढे फेवरेट काचेचे बरण्या वगैरे आपण घेतलेले असतात आणि ते फुटलं तर आपल्याला त्याच्याहून जास्त त्रास होतो. म्हणून मी सगळं काम आटोपल्यानंतर जेव्हा मला अशा बरण्या वगैरे धुवायच्या असतात, तर मी सगळ्या भांड्यांमध्ये अशी बरणी वगैरे धुत नाही, कंटेनर काचेचे धुत नाही. कारण मला काचेचे भांडे खूपच आवडतात. तर त्यासाठी मी सेपरेट त्यांना धुते, म्हणजे जेणेकरून त्यांना दुसरे भांडे लागणार नाही आणि माझा देखील गडबडीत हात लागू नये म्हणून मी त्यांना छान लहान मुलासारखे त्या भांड्यांना धुत असते. जर तुम्हाला माझं डेली रूटीन बघायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातनं, तालुक्यातनं किंवा ग्रामीण भागातनं बघत असाल तर मला कमेंट करून नक्की बघा सांगा. नंतर असं मस्तपैकी आपले जे काचेच्या बरण्या असतात, कंटेनर असतात ते मस्तपैकी मी धुवून घेणार आहे. आपण मीठ हे काचेच्या बरणीमध्ये ठेवत असतो. जेव्हा काचेच्या बरणी आपल्याला धुवायचे असते तर ते मी दुपारी नक्की असे धुवा आणि त्यानंतर आपला सामान जो असतो त्याला सुकून घ्यायचं, ड्राय करून घ्यायचं. ओलावा ठेवायचा नाही. ओलावा असल्यामुळे आपल्या घरामध्ये कॉकरोच तयार होतात, झुरळ होतात. म्हणून ओलावा न ठेवता त्याला व्यवस्थित सुकून त्यामध्ये सामान भरून द्यायचं आहे. काम झाल्यानंतर जर तुम्हाला थोडासा वेळ असेल, तुम्हाला झोपायचं नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजेच पटकन प्रेस लावून द्यायची. प्रेस जर तुम्ही डेली घरी करत असाल, तर असा एक टेबल बनवायचा जेणेकरून आपल्याला कंटाळा येणार नाही. प्रेस लावली म्हणजे पटापट आपल्याला प्रेस करता येईल. म्हणून आपल्या घरामध्ये जर कपडे वगैरे प्रेस केले राहतील, तर बोंबाबोंब होणार नाही. सकाळी लवकर कपडे मिस्टरांना वगैरे लागत असतील आणि तुम्ही बाहेर कपडे टाकत नसाल, तर पटकन कंटाळा न करता एक ड्रेस तरी प्रेस करून घ्यायला हवे. जर तुम्ही नेहमी प्रेस करत असाल तर तुम्ही एकदम पटकन प्रेस करून लवकर कपडे ठेवू शकतात आणि दुपारी जे आपले सुकलेले वगैरे असतात तर प्रेस माझं झालं. मी पॅन्ट वगैरे आणि शर्ट वगैरे प्रेस करून घेतले. त्यानंतर कपडे जे होते मी ते काढून घेतले, सुकलेले कपडे त्यांना फोल्डिंग करून घेतले. फोल्डिंग मी अशी करते की प्रत्येकाचे जे कपडे असतात ते एका साईडला ठेवून द्यायचे. सर्वांचे कपडे एका ह्याच्यात जर आपण जमा केले तर आपल्याला समजत नाही कोणाचा कोणता कपडा काढायचा आणि परत पसारा होतो आणि परत तेच आवरा, परत पसारा होईल, परत आवरा, असं आपलं दिवसभर चालत असतं. म्हणून ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये व्यवस्थित ठेवता येईल म्हणून मी ज्याचे त्याचे कपडे एका रांगेत लावून देते. मिस्टरांचे कपडे मी वेगळे, माझे कपडे वेगळे, मुलांचे कपडे वेगळे, असं वेगवेगळे कपडे मी ठेवून देते. रुमाल हे वेगवेगळे ठेवून देते जेणेकरून पटकन आपल्याला सकाळी सापडायला हवे. आणि मुलांना आपण जेव्हा आपल्याकडनं मुलं कपडे मागतात चेंज करताना, मम्मा मम्मा कपडे दे, कपडे दे, तर आपल्याला सांगता येतं की तिथे ते ठेवले म्हणजे त्यांचे कपडे त्यांना सर्वच एका ठिकाणीच सापडेल अशा जागेवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तेही मी तुम्हाला पुढे दाखवते. जर तुमच्या घरी भरपूर रुमाल असतील, जर तुमच्या घरी 5-6 जण असेल आणि प्रत्येकाचे सेपरेट रुमाल असतील, तर तुम्ही 4 हँगर आणून सेपरेट रुमाल ठेवू शकता, जेणेकरून सर्वांना व्यवस्थित काढता येतील. जो रुमाल भेटला त्या रुमाला हात पुसलं जातं, तोंड पुसलं जातं. म्हणून सर्व रुमाल व्यवस्थित धुतल्यानंतर त्यांना क्लीन करून आपल्याला त्याला ट्रॉली हँगरला लावून ठेवायचं आहे. तर इथे मी कपाटात माझ्या मुलीने तिचे कपडे ठेवलेले आहेत, तर तिचे कपडे मी आणून आता तिने पॅन्ट वेगळी, शर्ट वेगळी असं ठेवलेले आहेत. सगळे व्यवस्थित जे वेअर असतात ते सगळे इथं ठेवलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या भागांमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे टॉप वेगळे ठेवलेले आहे, लेगिन्स वेगळे, पॅन्ट वेगळी, स्कर्ट वेगळे असं तिने ठेवले. तर त्या त्या जागेवरती मी तिचे कपडे आता ठेवून देत आहे. ती हे ठेवलेले असेल तर ती माझ्याकडे येणार नाही, मला कपडे काढून दे, कपडे काढून दे. आणि त्यानंतर हे ठेवल्यानंतर दुपारी मस्तपैकी मी बेडरूमचा पूर्णपणे पडदे लावून घेते, विंडो बंद करून देते आणि सगळं बेडरूम पूर्णपणे क्लीन केल्यानंतर तिथे आतमध्ये पसारा होऊ नये, कारण आपण जिथे असतो तिथं पसारा करत असतो आणि काही ना काही मुलं स्कूलमधनं वगैरे आले की तेही देखील पसारा करत असतात. तर तेही मी आता काय करणार, पूर्णपणे क्लीन झालेला आहे बेडरूम, तर त्याला मी संध्याकाळपर्यंत बंदच करून ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून तिथे परत परत पसारा होणार नाही, परत परत मला जायचं गरज पडणार नाही. त्यानंतर मला थोडासा वेळ मिळतो, म्हणजे मी एवढी दुपारी झोपत नाही, थोडीशी 10-15 मिनटं झोपते आणि मला थोडासा वेळ भेटला की माझी थोडी इंग्लिश कमी आहे तर त्याचं मी प्रॅक्टिस करत असते. माझ्या घरामध्ये मिस्टरांना आणि मुलांना छान इंग्लिश बोलता येते, तर मला एवढी येत नाही, तर त्यासाठी मी प्रॅक्टिस करत असते. बाहेर क्लास लावण्यापेक्षा घरीच थोडंफार केलं तर आणि मुलांचे बुक्स वगैरे असतात आणि काही त्यांचे क्वेश्चन पेपर असतात ते देखील आपण काढू शकतो. पेपर असतो तो देखील मी दुपारी रीड करून घेते. आणि जेव्हा आपण स्कूलमध्ये जायचो तेव्हा आपल्याला कर्सिव्ह रायटिंग नव्हती. मला तर कर्सिव्ह रायटिंग नव्हती, त्यासाठी मी कर्सिव्ह रायटिंगची देखील प्रॅक्टिस करून घेते. घरातले थोडेफार असतात ते कामं एक्स्ट्राची मी करून घेते. त्यानंतर माझं जर काही शिलाई काम असेल, म्हणजे मला काही शिवायचं असेल घरातले वस्तू, तर ते मी देखील घरातच शिवून घेते.
तर मी 4 वाजता चहा केली. चहा केल्यानंतर ती अशी पडली, तर मी तसंच न राहू देता त्याला पटकन साफ करून घेतलं. जर तुम्ही अशी चहा उतू गेली आणि ते तसंच ठेवलं, तर तुम्ही नक्कीच ते काढायला खूप त्रास होतो. नंतर काळं होऊन जातं आणि मग नंतर पूर्णपणे गॅस खराब होतो. म्हणून पटकन पडली म्हणजे पटकन त्याला डायरेक्ट बेसिनमध्ये जाऊ द्यायचं आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं, म्हणजे घासण्याची देखील आपल्याला गरज पडत नाही. आपण गॅसवर थांबतो तेव्हा दूधही पडत नाही आणि चहाही पडत नाही. थोडं जरी आपल्या बाजूला थोडे जरी नजर गेली, ती पटकन सगळं उतू येतं. आय होप की तुम्हाला दुपारचं माझं रूटीन आवडलं असेल, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी माझी दुसरी रूटीन तुमच्यासोबत शेअर करेल. आणि असेच हेल्पफुल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.